नुकताच झालेला खूप मोठा पाऊस, असा पाऊस की ज्यामुळे जमिनीमध्ये अजून घाते आले नाहीत, काही ठिकाणी तर पूर परिस्थिती निर्माण झाली आणि सतत पाऊस. लास्ट इयर पाणी नव्हतं तर ह्या वर्षी खूप सारं चांगलं पाणी झालेलं आहे. पण सध्या सिच्युएशन बघितलं तर अजून हवामान खातं म्हणतं की अजून थोडंफार प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो. दुसरी गोष्ट, भविष्यात येणारं गणपती, दसरा, दिवाळी आणि ह्याच दरम्यान येणाऱ्या मार्केटमध्ये वाटाण्याची आवक, ह्या सगळ्या गोष्टीचा जर का अभ्यास केला की बाबा मन चिंतित होतं की बाबा नक्की कोणत्या भाजीपाल्याची लागवड करावी. कोण म्हणतं टोमॅटोला दर होता टोमॅटो लावावं, कोण म्हणतं मिरचीला दर होता मिरची लावावं. पण सध्या येणारे सिच्युएशन, पडणारी थंडी, त्यामध्ये येणारा व्हायरस, त्यामध्ये येणारं ब्लॅक थ्रिप्स, ह्या सगळ्या गोष्टीचं इन डिटेल आपल्याला चर्चा करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगाव टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहे की 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर ह्या दरम्यान कोणत्या भाजीपाल्याची लागवड करावी, जेणेकरून आपला प्रॉफिट रेशो वाढला पाहिजे, आपलं नुकसान नाही झालं पाहिजे आणि अर्थकारण आपलं चांगलं चाललं पाहिजे. जसं की आमचं ध्येय वाक्य आहे की सामान्य शेतकरी कृषी उद्योजक झाला पाहिजे आणि तो कधी होणार आहे, त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे, त्याच्यात चांगलं पीक आलं पाहिजे. दोन गोष्टी आहेत सध्या शेतकरी मित्रांनो. काही वेळेला पीक चांगलं येत नाही, आपलं बाजारभाव असतो, आणि काही वेळेला पीक चांगलं येतं आणि बाजारभाव पडतं. तर ह्या दोन्हीची केमिस्ट्री जुळवून आणायची आपल्याला आणि त्यासाठीच बोरगाव इंडस्ट्रीज काम करते. शेतकरी मित्रांनो बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो गेले 10 ते 12 वर्ष आम्ही सातत्याने शेतकऱ्यांना चांगलं गाईडलाईन्स करतो, चांगलं मार्गदर्शन करतो. तुम्ही तर घेत आलेलंच आहे मार्गदर्शन, तुम्हालाही ह्या गोष्टी आवडतातच. पण ह्यामध्ये अजून आपण सिस्टीममध्ये चांगली यंत्रणा घेत आहे, खूप मोठी टीम तयार करत आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त सर्व्हिस देता येईल, चांगलं मार्गदर्शन करता येईल, ह्याची आपण काळजी घेतो. तुम्हीही आमच्यासोबत जोडू शकता. जर का तुम्ही BSc ॲग्री केलाय, ॲग्री डिप्लोमा केलाय, प्लेन BSc केलाय, कोणतेही ग्रॅज्युएशन झाले, 12वी झाले, शेतीमध्ये तुम्हाला आवड आहे आणि काम करायची इच्छा आहे, ध्येय आहे तुमची बाबा शेतकऱ्यांसोबत काम करायचं आहे, तुम्हाला आवडतं, तर नक्की आमच्या टीममध्ये सहभागी व्हा. आम्ही तुम्हाला अजून ट्रेनिंग देऊ चांगलं आणि तुम्ही शेतकऱ्यांसोबत, आमच्यासोबत आणि शेतकऱ्यांसोबत काम करा. त्याचसोबत तुमचं कृषी सेवा केंद्र आहे, तुमची नर्सरी आहे, तुम्ही कन्सल्टंट आहात, तरी आमच्यासोबत काम करू शकता. आपल्या सगळ्यांचं ध्येय एकच आहे की बाबा सामान्य शेतकऱ्याला कृषी उद्योजक बनवलं पाहिजे, त्याचं पीक चांगलं आलं पाहिजे, त्याला मार्केट चांगलं मिळालं पाहिजे आणि त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे. तर ह्यासाठी तुम्ही आमच्या संपर्क करू शकता बॅक ऑफिसशी. त्याचबरोबर हे तर मी सांगणार आहे काय लावायचं आहे आणि काय नाही, पण हे लावत असताना आपण डिटेल सांगतच असतो, तरी पण मनामध्ये खूप साऱ्या शंका मिळत असतात. काही ठिकाणी औषधं मिळत नसतात, काही ठिकाणी रिप्लेस करावं लागतं, काही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शेड्यूल वेगवेगळं वापरावं लागतं. तर तुमचे मला कमेंटमध्ये सहकार्य लागणार आहे की तुम्हाला काय अपेक्षित आहे नक्की. त्याचसोबत आमच्या सगळ्या टीमचे नंबर आपण देतो. बॅक ऑफिसचा नंबर आहे, सकाळी 9 ते 6 बॅक ऑफिस आमचं तुमच्या मदतीसाठी आहे. तुम्ही एकदा फोन करत जावं त्यांना, ते तुम्हाला संबंधित माणसाचा नंबर देतील आणि ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. ह्याची आम्ही जास्तीत जास्त काळजी घेतो शेतकरी मित्रांनो. तर आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया शेतकरी मित्रांनो की कोणता भाजीपाला लावला पाहिजे, महत्त्वाचं आहे. मी तर सध्या सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो की जर का तुम्ही बसून विकणारा असला किंवा छोटं क्षेत्र करणार असला, छोटं म्हणजे किती, अर्धा एकरच्या वर नाही. जर का तुम्ही छोटं क्षेत्र करणार असला, अर्धा एकरच्या वर लावणार नसला, तर तुम्ही कोणतंही पीक लावा. टोमॅटो, कारलं, दोडका, सिमला मिरची, वांगी, काहीही लावा. तुम्ही बसून विकणार असला आणि तुमच्या लोकल भागामध्ये विकणार असला तर. ह्याचं कारण असं शेतकरी मित्रांनो की पुढं गणपती आहे, दसरा आहे, दिवाळी आहे आणि मार्केटमध्ये वाटाण्याचा आवक होतो. त्यामुळं मार्केट लई तोडफार पूर्णपणे तोडून फुटून जाईल. 100-200 रुपये दर मिळेल मला आणि एवढं लाखो उत्पादन मिळेल असं होणार नाहीये. त्यामुळे अर्धा एकर जे काही कुणाला लावायचं आहे ते तुम्ही लावा, त्याला चांगलं प्रॉपर खर्च करा, त्याचं उत्पादन जास्त काढा. जर का समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये मार्केट 20 रुपयाचं राहिलं आहे मिरचीचं, तर आपण कसं त्याचं 40-50 टन काढू, ह्याचं आपण कॅल्क्युलेशन घातलो तर नक्की इथं परवडणार आहे आपल्याला. तर ते जेवढं छोटं प्लॉट करू, ज्यांच्याकडे मॅनेजमेंट चांगला आहे, ज्यांच्या जवळ मार्केट चांगला आहे, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होणार आहे, त्यांनी जास्त लावला तरी काय हरकत नाही. पण मिनिमम 1 एकर आणि अर्धा एकरच्या वर जास्त जाऊ नका. हे राहिलं सामान्य शेतकऱ्यांसाठी. पण बाबा प्रोफेशनल ज्यांनी शेती करतात, 1, 2, 3 एकर भाजीपाला करतात, त्यांच्याकडे यंत्रणा आहे, त्यांच्याकडे मॅन पॉवर आहे, चांगला आहे, त्या शेतकऱ्यांसाठी मी पुढील लिस्ट तुम्हाला सांगत जातो. तर शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की वारंवार मी सांगतो शेतकरी मित्रांनो की बाबा आपल्याला लाल मिरचीवर काम करायचं आहे. गेले 5, 6, 7 वर्ष मी सांगतो शेतकरी मित्रांनो की बाबा लाल मिरचीवर काम करा, लाल मिरचीवर काम करा. गेल्या वर्षी थोडंफार मार्केट कमी होतं, पण शेतकरी मित्रांनो सातत्याने येणारा ब्लॅक थ्रिप्सचा प्रॉब्लेम आणि त्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज जेवढं लोकांनी घेतलं आहे, तर लाल मिरची खरोखर उत्पन्नाला चांगला आहे शेतकरी मित्रांनो. जेवढं काम करू तेवढं कमी आहे शेतकरी मित्रांनो. आणि इथं दोन गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो. थोडंफार व्हिडिओ मोठा होईल पण समजून घ्या शेती, कारण का आमचा एकच उद्देश आहे की बाबा व्हिडिओला आमचे व्ह्यूज कमी झाले तर चालतील, पण जे व्हिडिओ बघणार आहेत त्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर कळायला पाहिजेत. हा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि ज्यांना सगळं कळतं तर त्यांनी स्किप करून बघितलं तरी चालू शकतं.
तर शेतकरी मित्रांनो गंमत बघा की समजा मी हिरवी मिरची लावलोय, तर हिरव्या मिरचीला मला रोज तोडा करावा लागतो, रोज मार्केटला पाठवावा लागतो आणि समजा मार्केटला रेट असला तर माझे चांगले पैसे 100% होतात. पण लाल मिरचीच्या सिच्युएशनमध्ये असं होत असतं शेतकरी मित्रांनो की बाबा तुमचा तोडा 4 ते 5च होतात. लोकांच्या मनात गैरसमज आहे की त्याला वाळवायला लई मोठी प्रोसिजर आहे, ते वाळवायचं कसं आणि पाऊस पडला धुकं पडलं माझं खराब होतं. शेतकरी मित्रांनो असं होत नाही. जर का असं होत असतं तर ऑलरेडी मार्केटमध्ये मिरची आलीच नसते आणि जे करतात ते मग ते पण ते करायच्या फंद्यात पडलेच नसते. तर सिंपल लॉजिक आहे शेतकरी मित्रांनो, लाल मिरचीमध्ये जशी हिरवी मिरची पिकवतो त्याच धर्तीवर आपण लाल मिरची पिकवतो. ह्यामध्ये फक्त शेड्यूल तुम्हाला थोडंफार चेंजेस करावे लागतात, कारण का ह्यामध्ये 20 जसं लाल मिरची हिरव्या मिरचीमध्ये 10 दिवसाचं आपलं शेड्यूल असतं रोटेशनमध्ये हार्वेस्टिंग, म्हणजे एक हार्वेस्टिंग झाले तर पुढच्या हार्वेस्टिंगमध्ये 10 दिवसाचं रोटेशन असतं. तसं लाल मिरचीमध्ये आपल्याला 1 महिन्याचं रोटेशन फिरवावं लागतं, ज्यामध्ये पहिला तोडा झाला की दुसरा तोडा परत ते लाल होणार आणि काढणार आपण आणि वाळवणार, ही सगळी प्रोसिजर असते. पण शेतकरी मित्रांनो मोठी तुम्हाला पटकन कॅल्क्युलेशन सांगतो. समजा 1 एकरमध्ये मिनिमम जर का आपण बॅडगी सेगमेंट, मोठा सेगमेंट, काश्मीरी बॅडगी ज्याला म्हटलं जातं, नॉर्मल बॅडगी म्हटलं जातं, तर त्या सेगमेंट आपण लावलो तर मिनिमम 2 टन ड्राय मिरची तुम्हाला निघते. आपल्या भागामध्ये शेतकरी करतात त्यांचं. तर 2 टन तुमची ड्राय मिरची मिळाली तुम्हाला आणि मिळणारा भाव 250 पासून तुम्हाला 500 रुपयेपर्यंत मिळाला. मिनिमम 300 रुपये जरी ॲव्हरेज कॉस्ट धरलो तरी 3 दुनी 6 लाख रुपये होतात. ह्यामध्ये तुमचा प्रोडक्शन खर्च 1 लाख रुपये धरला, लेबर खर्च 1 लाख रुपये धरला आणि वाळवणीच जरी तुम्ही 50,000 तुम्हाला ॲडिशनल खर्च आला तर 2.5 लाख रुपये जरी गेले तुमचे तरी 3.5 लाख रुपये तुमचा नेट प्रॉफिट ह्यामध्ये राहतो शेतकरी मित्रांनो. आणि तुम्ही हे 2 एकर 5 एकर 10 एकर लावला तरी काही अडचण नाही आहे. जेवढं तुम्ही लावशिला तेवढा तुमचा प्रोडक्शन खर्च कमी येणार आहे आणि मार्केटमध्ये तुम्हाला त्याचं सेलिंग करायला पण खूप इझी जाणार आहे. कारण का मोठे मसालेवाले कंपन्या आहेत, व्यापारी आहेत, त्यांना जेवढी क्वांटिटी जास्त असेल तेवढी त्यांची मागणी जास्त येते आणि तुम्हाला रेट पण चांगला मिळू शकतो. तर लाल मिरचीचं बेस्ट ऑप्शन आहे. ज्यांना कुणाला करायचं त्यांनी लाल मिरची करा. आमच्याकडनं काय सहकार्य लागेल आम्ही द्यायला बसलेलो आहे. दुसरं पीक आहे शेतकरी मित्रांनो कलिंगड. ऑक्टोबर हीट ज्याला म्हटलं जातं की बाबा ऑक्टोबर हीट, नोव्हेंबर हीट, डिसेंबर हीट जे वारंवार ह्याचं झालेलं आहे. पण आता अलीकडे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपण 10 वर्षापूर्वी प्रॅक्टिस करतो त्यावेळेला ऑक्टोबर हीट होत होता. त्यानंतर हळूहळू कधी नोव्हेंबर हीट झाला, कधी डिसेंबर हीट झाला, कधी ऑक्टोबर हीट झाला, कधी सप्टेंबर हीट झाला आणि आता तर ऑगस्टमध्येच आपल्याला तसं उन्हाळा जाणवाला आहे. लोक आत्ताच ऑगस्ट महिन्यामध्ये AC लावून बसायला लागलेले आहेत. तर हे सिच्युएशन आपल्या हातात नाही आहे. तर एक रिस्क फॅक्टर म्हणून आपल्याला काम करायचं आहे. ह्यामध्ये काम करत असताना एक प्रॉपर शेड्यूल तुम्हाला फॉलो करायला लागणार आहे कलिंगड लावत असताना. पण कलिंगड ऑप्शन बेस्ट आहे. कलिंगडचा बेनिफिट आहे तुम्हाला लेबर कमी लागतील, त्यानंतर तुम्हाला प्रोडक्शनला आता काही अडचण येणार नाही. फक्त थोडंफार तुमचं कलिंगड लांब न व्हायचं ऐवजी गोल होऊ शकतं, कारण का वातावरणात थंडी थोडीफार गारवा असल्यामुळं आणि कलिंगडला उष्णता लागते त्या पिकाला, त्यामुळं त्याचं मोठंपणा यायला. तर तो प्रॉब्लेम थोडाफार होऊ शकतो, बाकी काही अडचण येणार नाही. सेटिंगचा एक प्रॉब्लेम होऊ शकतो, ज्या काय होत असतं की पाऊस पडत असतो, काही वेळेला थंडी पडते, त्यामुळे मधमाशा बाहेर येत नाही. तर ह्याला नक्की कसं काम करायचं आमचे सेपरेट व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता. तर कलिंगडचा एक बेस्ट ऑप्शन आहे. कलिंगड लावलं तर एकदम बेस्ट होऊन जातं शेतकरी मित्रांनो. कलिंगड लावू शकतो आणि माझं वैयक्तिक असं मत आहे की बाबा ज्यांना कलिंगड लावायचं तर कलिंगड सोबत तुम्ही लाल मिरची लावा. 100% तुमचा फायदा शेतकरी मित्रांनो. कलिंगड तुमचं 60 दिवसात जातं, लाल मिरची तुमची 60 दिवसानं चालू होते. वेगळं काय खर्च करायचं नाही तुम्हाला. एकाच वेळेला तुमचं फर्टिगेशन जाणार आहे, खतं जाणार आहेत, स्प्रे जाणार आहे. मिरचीला तुम्हाला वेगळं काही करायची गरज लागणार नाही आहे. आणि कलिंगडचं हिरवपणा ऑलरेडी जमिनीवर असल्यामुळे मिरचीवर तुमच्या सेकिंग पेटचा अटॅक खूप कमी होणार आहे. त्यामुळे रोपं पण स्टेबल राहतील तुमचं. ह्यातनं तुम्हाला 500 किलो 1 टन जरी लाल मिरची मिळाली आणि कलिंगडचं पण थोडेफार पैसे झाले तर ह्याचा ॲव्हरेज काढला तर 4 ते 5 महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो मिनिमम 4-5 लाख रुपये आपल्याला प्रॉफिट मिळायला पाहिजे. हे आमचं गणित आहे. तर ह्या पद्धतीने केला तर नक्की आपला त्यामध्ये फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो. हे जरी प्रयोग केला तर अतिशय चांगलं होऊ शकतं. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कलिंगड सोबत तुम्ही हिरवी मिरची घेतला तरी काही अडचण नाही, बेस्ट आहे. बाकी बरीच लोक झेंडूचा प्रयोग केलेला आहेत, बरीच लोक तुरीचा प्रयोग केलेला आहेत. हे पण प्रयोग चांगले आहेत, पण बेस्ट आपल्याला सोयीस्कर होणारं म्हटलं तर मिरची आहे आणि लाल मिरची आहे. ह्या दोन्हीचा प्रयोग केला तर एकदम बेस्ट होऊन जातं शेतकरी मित्रांनो. ह्याचबरोबर आपण लावू शकतो सिमला मिरची. सिमला मिरची लावत असताना एक करायची काय की सिमला मिरचीमध्ये 2 ते 3 व्हरायट्या चालतात. एक छोटा, एक मीडियम आणि एक मोठा सेगमेंट. सिंपल आहे. मोठा सेगमेंट हॉटेल लाईनला आणि इंडस्ट्रियल लाईनला चालतो, म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये आपल्याला मोठा लाईन लागतो. त्याचं काय करतात, आपल्याला काय करायचं आहे, मार्केटमध्ये विकतं महत्त्वाचं आहे. पण सांगतो काय होतं की बाबा बिर्याणी सेंटर्स आहेत मोठे मोठे, हॉटेल लाईन्स आहेत, फूड प्रोसेसिंग युनिट आहेत, त्यामध्ये चॉप्स करून रेडी टू ईट, रेडी टू कुक जे प्रोडक्ट बनवले जातात त्यामध्ये जेवढं मोठं असेल तेवढी त्यांची मागणी खूप असते आणि एक्सपोर्टला सुद्धा मागणी मोठ्या सिमला मिरचीची होते.
मिडियम आणि छोटे हे होम पर्पजला वापरले जातात. घरी जे भाजीपाला वगैरे भाजी बनवली जातात तर त्यामध्ये छोटे सेगमेंटचा वापर केला जातो. आणि लोकांचा गैरसमज आहे की छोट्याला टेस्ट वेगळी असते, देशी व्हरायटी असते, असं लोकांचा सेगमेंट असतो. मग छोट्याला आपण इंडस सेगमेंट म्हणतो, मोठ्याला इंद्रा सेगमेंट म्हणतो शेतकरी मित्रांनो. तर छोटा जो काही सेगमेंट आहे तो लावायचा असला छोट्या प्रमाणामध्ये लावा. तुम्ही ते मोठं क्षेत्र लावण्याच्या फंद्यात पडू नका. पण मोठं लावायचं तुम्ही मोठं क्षेत्र करू शकता, 2 एकर 3 एकर 4 एकर. कारण का सांगतो मी तुम्हाला, सिमला मिरची आपण लावू शकतो आता. जेवढ्या लवकर लावू आपण 15 सप्टेंबरपर्यंत तेवढं चांगलं आहे. कारण का पुढं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान पालघरची लागणी होतात आणि त्यांच्या कॉम्पिटिशनला आपण त्या क्वालिटीचं प्रोडक्शन काढू शकत नाही, त्या क्वांटिटीचं प्रोडक्शन करू शकत नाही आणि तेवढे व्यापारी आपण कॅचिंग करू शकत नाही. कारण का पालघरसारख्या हबमध्ये तिथं व्यापारी जाऊन बसतात, त्यांचा माल क्वालिटी असतो, त्यांचं ट्रान्झॅक्शन म्हणजे बाबा गॅरंटी, कॅपॅसिटी, न्यायचं घ्यायचं हे सगळं त्यांच्याकडं एक स्टोअर त्यांचं चांगलं आहे. त्यामुळं त्यांच्या कॉम्पिटिशनला आपल्याला कुठं ना कुठं इफेक्ट बसू शकतो. पण आपण सध्या आता लावलो तर आपलं संपेल आणि त्यांचं चालू होईल, ह्या गोष्टी होतील पटकन. त्यामुळे सिमला मिरचीचं लागवड आपण केलो तर काही अडचण नाही, द बेस्ट होऊन जातं आपल्याला. तर सिमला मिरचीचं एक बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही करू शकता. सिमला मिरचीमध्ये खास करून तुम्हाला इतकं सुंदर कमी खर्चामध्ये आणि योग्य प्रोडक्शन देणारं आपलं शेड्यूल आहे. बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण काम करतो. बऱ्याच एरियामध्ये 200-300 एकर तर सांगोल्या भागामध्ये आपण काम करतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 500-600 एकर सिमला मिरचीवर काम करतो शेतकरी मित्रांनो. नक्की करा. माझा एक व्हिडिओ तुम्ही बघा की बाबा हेच पिकं आहेत जे तुम्हाला 20 लाख 25 लाख रुपये करून देऊ शकतात. तर ही पिकं शेतकरी मित्रांनो नक्की याच्यावर आपण काम केलं पाहिजे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मिरचीचं लावू शकतो आपण. मिरचीमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे सेगमेंट आहेत. छोटा सेगमेंट येतो, लांब सेगमेंट येतो, पोपटी कलरचा येतो, डार्क हिरवा कलर येतो. लावू शकतो मिरची आपण थोड्याफार प्रमाणामध्ये. आता कसं असतं मार्केट तुम्हाला सांगतो की दिवाळी दसरा येतो त्यामुळे थोडंफार कमी राहू शकतं. पण आपल्याला फोकस करायचा आहे हाय प्रोडक्शनवर. तर हाय प्रोडक्शनवर काम केलं तर मिरचीसुद्धा चालू शकते. तुमच्या भागामध्ये तुमच्या नेटवर्कला तुमच्या जवळच्या व्यापाऱ्यांना कुठली मिरची लागते ती लावा. प्रॅक्टिस आपल्याला सेम आहे, हाय प्रोडक्शनवर आपल्याला काम करायचं आहे. तर मिरची एक ऑप्शन द बेस्ट शेतकरी मित्रांनो आपण ते लावू शकतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो टोमॅटोचं ऑप्शन. शेतकरी मित्रांनो टोमॅटोला दर खूप चांगले राहिलेले आहेत आणि ह्याचं कारण पण तुम्हाला माहिती आहे की बाबा काही ठिकाणी फ्लड आलेला आहे, पाऊस जास्त आहे, करप्याचा अटॅक जास्त राहतो. पण टोमॅटो हे टिकून राहील काही नाही हे कोणाच्याच हातामध्ये नाही आहे. काही वेळेला दर वाढलेला आहे परत थांबलेला आहे आणि काही वेळेला हा दर कंटिन्यू टिकून पण राहिलेला आहे. त्यामुळे तुमचा वैयक्तिक जो काय अंदाज म्हणतो की बाबा मी लावलो तर चालेल, माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे, माझ्याकडे हे आहे, तर ह्या गोष्टी असेल तर 100% लावा. 1-2 एकर लावा, जास्त काही लावण्याच्या फंद्यात पडू नका. त्यामुळे आपलं अर्थकारण चालेल, आपल्या अर्थकारणाला फायदा झाला नाही तर चालेल पण तोटा पण खूप मोठ्या प्रमाणात होणार नाही. त्यामुळे नॉर्मल टोमॅटोच्या लावणी करा, काही अडचण येणार नाही, आपल्याला द बेस्टमध्ये त्यामध्ये होऊन जातं. शेतकरी मित्रांनो ह्यानंतर सगळ्यात बेस्ट जो ऑप्शन सांगणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं आत्ता टोमॅटो होतं तर त्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो की काकडी लावा. ह्यामध्ये काकडीच्या लावणी वाढणार आहे शेतकरी मित्रांनो. पण आत्ता रिसेंट 1-1.5-2 वर्ष आम्ही जो काही प्रॉब्लेम फेस करावलोय इन द सेन्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सगळीच लोक हा प्रॉब्लेम फेस करत असणार आहेत की काकडीचं उत्पादन घटत आलेलं आहे. मार्केटमध्ये हिरव्या काकडीची मोनोपॉली वाढलेली आहे. पहिला हिरवी काकडी चालत नव्हती, पांढरी काकडी चालत होती, पण पांढऱ्या काकडीचा डाऊनफॉल झालेला आहे. हिरव्या काकडीचं मार्केटची क्रेज वाढायला कारण का त्याच्या टेस्टमुळं. तर मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो काकडीचं उत्पादन 20-25 टनाच्या पुढं गेलेलं नाही आहे. जे कोण चांगली प्रॅक्टिस करतात 35-40 टनापर्यंत खूप स्ट्रगल करावं लागलं आहे. पूर्वी काय न करता म्हणजे नॉर्मल प्रॅक्टिसला आपण 40 टन काकडी काढत होतो, पण आत्ता सध्या खूप स्ट्रगल करायला लागलं आहे काकडीसाठी आपल्याला. तर शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये आपल्याला काकडीचं घेऊ शकतो. कारण का जरी टोमॅटोवर लावले तर टोमॅटोवर लावत असताना शेतकरी त्यांच्याकडे पटकन अटॅक, कारण का ऑलरेडी बॅक्टेरिया करप्याचा अटॅक झालेला असतो, त्यांच्यावर बॅक्टेरियल अटॅक झालेला असतो, दावणीचा अटॅक असतो. त्यामुळं त्यांचे प्लॉट खूप सक्सेस होतील असं काही नाही आहे. आणि ऑलरेडी टोमॅटोमध्ये काही शेतकऱ्यांना पैसे झालेले आहेत. त्यामुळं एवढं प्रोफेशनल सगळे शेतकरी करतील काकडी शेती असं करू शकत नाही आपण. तर काकडीचं ऑप्शन द बेस्ट आहे. काकडी तुम्ही खाली पण करू शकता, तारकाटी करून केला तरी द बेस्ट आहे. पण काकडीचं उत्पादन घ्या शेतकरी मित्रांनो, द बेस्ट आहे. काकडीमध्ये हिरव्याकडे जावा, पांढरी केला तरी चालू शकतं, पण जास्तीत जास्त हिरव्याचं काम केलं तर खूप चांगल्या प्रकारे त्याचं होऊन जातं. आणि कारण का तुम्हाला सांगतो की पुढं गणपती असू दे, दिवाळी असू दे, दसरा असू दे, काही असू दे शेतकरी मित्रांनो, पण लोक काकडी खायचं सोडणार नाही. डाएटवाली लोक तर काकडी खाणार, सॅलेड खाणार, सगळ्या ठिकाणी लागतं. त्यामुळं काकडी हे द बेस्ट आहे आपल्याला.
दुसरं ऑप्शन आहे शेतकरी मित्रांनो वांगी, आणि त्यातल्या त्यात गॅलनचं ऑप्शन मी सुरुवातीला सांगतो की बाबा गॅलनच्या बाबतीत शेतकरी मित्रांनो आता आपण लावू शकतो, कारण का आता पावसाळा थांबणार आहे, आभाळ थांबणार आहे आणि फ्रूट अँड शूट बोररचा अटॅक आपल्याला थोडा थोडा कमी होणार आहे. गॅलनचं मार्केट चांगलं आहे, फक्त गॅलन लावत असताना पुढं माईटचा अटॅक होऊ शकतो थोड्या वेळामध्ये आपल्याला, आणि थ्रिप्सचा अटॅक होऊ शकतो, त्यामुळं डेटावर पूर्ण डाग पडतात. तर काम चांगलं करायचं शेतकरी मित्रांनो. गॅलनसारखे पैसे कुणाचेच होत नाहीत, खूप चांगले पैसे होतात गॅलनचे. गॅलन लावत असताना पण क्वालिटीचं वाण लावणं महत्त्वाचं आहे, ज्याची शायनिंग चांगली असली पाहिजे, त्याचा साईज शेप चांगलं पाहिजे, मार्केटच्या हिशोबाने असलं पाहिजे, आणि आपल्याला लावत असताना बाबा की 1-2 एकर लावलं पाहिजे, कारण का ट्रान्सपोर्टेशनला बरं पडेल की एकदाच हार्वेस्टिंग केलो आहे आणि 3-4 टन माल निघाला आहे आपला, तर ट्रान्सपोर्टेशनसाठी योग्य असलं तर गॅलन लावायला सुद्धा खूप चांगला आहे शेतकरी मित्रांनो. गॅलनची अचिव्हमेंट करू शकतो आपण, अपेक्षित टार्गेट अचिव्हमेंट करू शकतो. मिनिमम जरी रेट मिळाला त्याला तरी आपण नक्की त्यामध्ये फायद्यात राहणार आहे शेतकरी मित्रांनो. तर गॅलन मिरची लावा, गॅलन वांगी लावा, चांगलं आहे. आणि नॉर्मल वांगीमध्ये शेतकरी आम्ही वारंवार सांगतो की बाबा हार्श वांगी हिरव्यामध्ये लावतोय, मुंबईला चालायला लागल्या, बऱ्याच ठिकाणी चालतं, तर ह्या वांगीची प्रोडक्शन आपण घेऊ शकतो, खूप चांगल्या प्रकारे येतं. तर हे लावलं तरी काही अडचण नाही. नॉर्मल मार्केट काही वेळेला अप पण राहू शकतं, मार्केट चांगली गोष्ट आहे, पण मार्केट जरी डाऊन राहिला तरी प्रोडक्शन कॅपॅसिटी चांगली आहे आणि आपण त्याकडे लक्ष दिलो तर अतिशय चांगलं वांग्यातनं सुद्धा आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे. तर ते लावायला सुद्धा काही अडचण नाही, शेतकरी मित्रांनो लावू शकतो आपण. त्यानंतर शेतकरी मित्रांनो भोपळाचा एक ऑप्शन चांगला आहे, ज्याला आपण बऱ्याच ठिकाणी डांगर म्हटलं जातं तुमच्या भागामध्ये, आणि आमच्या भागामध्ये भोपळा म्हटलं जातात. तर मुंबईला खास करून मार्केट भोपळ्याचं खूप चांगलं आहे. हॉटेल लाईनला वापरतात, काही लोक म्हणतात वडापावमध्ये वापरलं जातं, काही लोक म्हणतात की सॉसमध्ये वापरलं जातं. तर भोपळ्यासुद्धा सेम कलिंगडसारखा शेतकरी मित्रांनो अगदी कमी खर्च येतं. 20 ते 25 हजार रुपये तुम्हाला पर एकर भोपळ्याचा खर्च आहे शेतकरी मित्रांनो, एकदम चांगलं. आणि ह्यामध्ये मिनिमम तुम्हाला 10 ते 15 टन भोपळा निघू शकतो, आणि मार्केट दर लास्ट टाइम तर 15 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला भेटलेला आहे. तर अतिशय कमी खर्चामध्ये चांगलं प्रॉफिट येतं, आणि तुम्ही 10-10 एकर लावला तरी काही अडचण नाही. तर गोल शेपमध्ये तुम्हाला भोपळा लावायचा आहे, त्याचा गर आतला चांगला असला पाहिजे, क्वालिटी असली पाहिजे, हे खूप चांगलं त्यामध्ये आपल्याला प्रॉफिट मिळून जातं. तर भोपळ्याचा एक ऑप्शन द बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो, लावू शकतो आपण. काही ठिकाणी लांब भोपळा लावला जातात, काही ठिकाणी गोल राऊंड शेप लागतं. तर तुमच्या मार्केटनुसार तुमचा स्टडी करून फक्त आता आपल्याला शेतकरी मित्रांनो वारंवार मी सांगतो की तुम्हाला प्रोडक्शनकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. तर प्रोडक्शनकडे का द्यायचं आहे, तर मार्केटमध्ये रिसर्च सायन्स खूप पुढे गेलेला आहे, की चांगले फर्टिगेशन आलेलं आहे, चांगले हार्मोन्स आले आहेत. खास करून बोरगाव टेक्नॉलॉजी खूप चांगला हार्मोन्स आम्ही मध्ये माझे व्हिडिओ कमी येतात आणि हे होतात, कारण का आम्ही कंटिन्यू रिसर्चमध्ये लागलो असतो की काय हार्मोन्स कशा पद्धतीनं आपल्याला दिलं पाहिजे आणि कशा पद्धतीने त्याचं प्रोडक्शन आपल्याला वाढवलं पाहिजे, ह्याच्यावर आपण काम करत असतो कंटिन्यू. तर हे सायन्सच आता आहे आणि त्याच्यावर आपण काम करून प्रोडक्शन जास्त काढणंच हे चॅलेंजिंग आहे आपल्यासाठी. तर ते खूप चांगलं काम करत असेल, भोपळाचा ऑप्शन बेस्ट आहे. मी जसं की कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगितलं तर त्या पद्धतीने केलं तरी चालू शकतं. आता एक ऑप्शन मी तुम्हाला सांगणार शेतकरी मित्रांनो, हे द बेस्ट आहे. माझ्या घरच्या प्लॉटचे पण तुम्ही बऱ्याच वेळेला व्हिडिओ बघितले आहेत की माझ्या आवडीचं पीक बीन्स आणि घेवडा. घेवडामध्ये तुम्हाला माहिती आहे की बाबा वाल घेवडा आपण ज्याला म्हटला जातो, तर काठी करून वर्षभर हा घेवडा चालतो. अतिशय चांगला आहे, घेवड्याचं उत्पादन घ्या, खूप चांगलं त्याचं प्रोडक्शन यायलंय. आणि बीन्समध्ये तर तुम्हाला माहिती आहे की नवीन जे आपण पद्धत करतोय की 2 ते 3 लाईन टाकतो आपण, एक 4-4 बिया म्हणजे 4-5 किलो घालतो. 10 ते 15 टनापर्यंत अचिव्हमेंट केलेलं आहे. माझे शेतकरी बरेच आम्ही 18 टन 20 टनापर्यंत पण आपले शेतकरी गेलेत, आणि मिळणारा भाव काही वेळेला 100-150 रुपये मिळालेला आहे. तर बीन्स हॉटेल लाईन असू दे, होम पर्पज असू दे, सगळ्या ठिकाणी बीन्सची मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढाली आणि बीन्सला चांगलं मार्केट राहिलं शेतकरी मित्रांनो. आणि बीन्स जर का तुमच्याकडे चांगले लेबर असले तर बीन्स तुम्ही 1 एकर 2 एकर लावला तरी चालू शकतात. लेबर कमी असतं अर्धा एकर 1 एकर लावा, कुठेही तोटा होणार नाही, तुमचा 100% प्रॉफिट होणार आहे. अतिशय चांगलं पीठ आहे, तर बीन्समध्ये काम केलं तरी चालू शकतं. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो भेंडी, गवारी ह्या दोन्ही पिकं सुद्धा चांगले आहेत. तुमच्याकडे लेबर आहेत, कंटिन्यू रोज हार्वेस्टिंगला आहेत, रिस्क कमी ठेवायची आपल्याला. मिनिमम प्रॉफिट, ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं असलं भेंडीसारखं पीक आहे. आत्ता फक्त तुम्हाला पांढरी माशी थोडीफार आणि थोडंफार थ्रिप्स माईटचा अटॅक नॉर्मल जाणवू शकतो, पण उत्पादन चांगलं येणार आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला भेंडीचं तुम्हाला 80 ते 100 120 पर्यंत तोडे पण निघू शकतात चांगलं जर का मॅनेजमेंट केलं तर आपण. तर हाय क्वांटिटीवर भेंडी लावून भेंडीचं प्रोडक्शन घेतलं तरी मार्केट आपल्याला एकदम चांगलं नॉर्मल राहून जातं. भेंडीचं मार्केट एकदम लय अप पण होणार नाही, लय डाऊन पण होणार नाही, पण मार्केट नॉर्मल राहून जातं. गवारी तर तुम्हाला माहिती आहे की 10 गुंठ 15 गुंठेच्या वर गवारी करून चालत नाही आपण, पण लावलं तर द बेस्ट आहे. गवारी बाबतीत पण काही अडचण नाही आहे. ह्यानंतर शेतकरी मित्रांनो कारलं, दोडका आणि दुधी. तर शेतकरी मित्रांनो ह्या 3 पिकाचं काय आहे की दुधी त्यातल्या त्यात खूप चांगला आहे बाबा. तुम्ही अर्धा एकर, 10 गुंठ, 20 गुंठ, 1 एकर केला तर अतिशय चांगला शेतकरी मित्रांनो. दुधीच्या बाबतीत काही अडचण नाही आहे.
पण दुधीला तुम्ही जर का 2 एकर 4 एकर 5 एकर दुधी केला आणि तुमच्याकडे बाबा बाहेरचे मार्केट टॅप करायचे जसे की गुजरात, राजस्थान, केरळ हे वेगवेगळ्या ठिकाणी, बिहार खास करून, बिहार छत्तीसगडला बरीच लोक इथनं दुधी पाठवतात आणि काही लोक एक्सपोर्ट पण करतात. जर का तशी यंत्रणा असली आपल्याकडे पटकन तर हे ट्रान्सपोर्टेशनला, वज्जाला आणि पैसे करून द्यायला खूप चांगलं पीक आहे. ह्यावर काम करू शकतो आपण, खूप चांगलं प्रॉफिटेबल आहे. कारला दोडक्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कारला तुम्ही छोटं लावा, छोट्याचं मार्केट खूप चांगलं आहे. छोटं लावलेलंच द बेस्ट आहे, फायद्याचं ठरणार आहे आपल्याला. दुसरं, जर का आपण लांब कारला म्हटलं तर नॉर्मल जाऊ शकतो, विकू शकतो हिरवं, काय अडचण नाही. आणि दोडक्याचं म्हणायला गेलं तर होम पर्पजला छोटाच दोडका लागतो आणि काही मार्केटला म्हणजे जे बिर्याणीचे मार्केट आहेत, हैदराबाद आहे, बाहेरचं मार्केट आहे, तर त्या ठिकाणी मुंबईला पण थोडंफार लांब लागतो दोडका. तर त्या दृष्टिकोनातनं आपण काम करायचं आपल्याला. फक्त ह्याचं काय आहे की आपण ह्या क्लायमेटला आता इथनं पुढं की बाबा आपण 20-25 टनापर्यंतच थांबू शकणार आहे शेतकरी मित्रांनो. ह्याच्या पुढे उत्पादन रियालिटी निघणार नाही आहे. मी सांगतोय निगेटिव्ह करतो शेतकरी मित्रांनो, पण मी रियालिटीवर जगणारा माणूस आहे. जे खरं आहे ते खरं आहे शेतकरी मित्रांनो. वातावरणच एवढं आता गडू झालं आहे, कारण का आत्ता ह्या प्लॉटला, आता रिसेंटच्या प्लॉटला व्हायरल प्रॉब्लेम इतका मोठ्या प्रमाणात आहे, तर त्यालाही तो सेम प्रॉब्लेम येतो आपल्याला. त्यामुळं प्रोडक्शन थोडंफार कमी येईल. एखादे शेतकरी काढतील पण 40 टन 50 टनपर्यंत जातील पण त्यांचं नियोजन आणि नॅचरली तिथलं असलेलं क्लायमेट ह्या गोष्टीमुळे ते 100% अचिव्हमेंट करू शकतात. पण सामान्य शेतकरी आपले कुठं ना कुठं तिथं अडचणीत येऊ शकतात. त्यामुळं हे नॉर्मल आपण 20-25 टन उत्पादन काढू शकतो आणि ह्याला येणारा मार्केटला मिळणारा रेट पण 15 ते 25 पर्यंत राहू शकतो. ह्यामुळं उत्पादन काढण्यावर जास्त भर द्यायला लागणार. मार्केटचा अपेक्षा न ठेवून केलं तर ह्यामध्ये सुद्धा कुठं ना कुठं आपलं चांगलं प्रॉफिट होऊ शकतं. हे लावायला सुद्धा काही अडचण नाही आहे. फक्त हे सगळं सांगालोय सगळ्या पिकाचं, फक्त आपण ठरवायचं की आपण कुठल्या चाकोऱ्यात बसणार आहे. बाबा माझ्याकडे तारकाठी आहे, माझ्याकडे मंडप आहे, तर मी ते लावू शकतो. कारण का प्रत्येकाकडे हे नसतं. आता बऱ्याच वेळेला काय होतं शेतकरी मित्रांनो, मी सांगतो की बाबा शेतकरी आमच्याकडे, आम्ही विचारलं की बाबा आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना विचारतो की दादा इन्व्हेस्टमेंट किती गेली आपली, खर्च, तर सांगतात 3 लाख रुपये खर्च झाला साहेब आणि 3.5 लाख रुपये आले मार्केटमधनं पैसे, 50,000 प्रॉफिट झाला. मग आम्ही डोक्याला हात लावतो की असं कसं काय 3 लाख रुपये खर्च कसं काय आला. तर त्यामध्ये खर्च म्हटलं तर मी नवीन ड्रिप टाकलो, मी नवीन तारकाठी घेतलो. तर हे शेतकरी मित्रांनो तुमचे फिक्स ॲसेट्स आहेत. हे एकदा घेतलं आपण तर ह्याचं पुढं आपण 5 वर्ष वापर करत असतोय. त्यामुळे हे तुमच्या इन्कम खर्चमध्ये येत नाहीत. आपल्याला फिक्स ॲसेट तर पाहिजेत ना. धंदा करायचा म्हणजे काय तर भांडवल लागतो आपल्याला. तर ह्या गोष्टी असतात. त्या पिकाला, त्या पिकापुरतं म्हणजे फर्टिलायझर किती लागले, रोपाला किती रुपये लागले, बियाला किती रुपये लागले, औषधाला किती लागले आणि मजूरला किती लागले, हा खर्च, आणि ट्रान्सपोर्टेशन किती लागले, हा खर्च येतो आणि येणारं मार्केटमधला प्रॉफिट. आणि ह्यातलं आपण थोडे अमाऊंट प्रत्येक वेळेला जे पहिलं इन्व्हेस्टमेंट घातलं त्यामध्ये घालावं लागतं. तर हे गणित असतं. त्यामुळं ज्याच्याकडे जी यंत्रणा आहे त्यांनी त्या यंत्रणेवर काम करायचं आहे. फक्त हे मार्केटमधलं सिच्युएशन आपण लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला त्याच्यावर काम करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, कोबी, फ्लॉवर आणि बीट ह्या 3 गोष्टीसुद्धा द बेस्ट आहेत शेतकरी मित्रांनो. पण आत्ता सध्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत, कोबीचं काय अडचण नाही आहे. कोबी आपण एकरी 40,000 गड्डे लावतो, खूप चांगल्या प्रमाणात उत्पादन येतं. पण शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये ह्याचा रेट अलीकडं आपण 5-10 वर्षामध्ये बघतो की खूप मोठा जंप झाला आणि खूप मोठं कमी आलं, असं काहीच नाही आहे. बऱ्याच ठिकाणीमध्ये कंटिन्यू लावलं जातात, नॉर्मल प्रॉफिट होतो. लय काय हाय आपण तीर मारणार नाही, थोडंफार प्रॉफिट होऊ शकतं, लावला तरी काय अडचण नाही आहे. फ्लावरच्या बाबतीत सेन्सिटिव्ह आहे शेतकरी मित्रांनो. मी तर म्हणतो की त्या फंद्यात न पडलेलं बरं आहे. कारण का कंपनीवाल्यांचा दोष नाही आहे, कुठल्या नर्सरीवाल्या दादांचा दोष नाही आहे किंवा कायच नाही आहे शेतकरी मित्रांनो. व्हरायट्याच एवढ्या सेन्सिबल असतात फ्लावरच्या की क्लायमॅटिकमध्ये थोडंफार जरी प्लस मायनस झालं तरी विषय गंडू शकतो. मग आपण कंपनीवाल्यांच्या बाबतीत तक्रार करतो, आपण त्या नर्सरीवाल्या दादांच्या बाबतीत तक्रार करतो आणि सगळं प्रॉब्लेम, औषध दिलेल्या वाल्यांच्या बाबतीत तक्रार करतो. हे सगळं खूप किचकट होऊन जातं शेतकरी मित्रांनो. त्यामुळे त्या फंद्यात न पडलेलं कधीही चांगलं. बीटचं ऑप्शन द बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो, पण बीटची क्वांटिटी लावली पाहिजे. मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतो की बाबा तुम्ही बीट लावले उगाच एवढं लावता, एवढं लावून काय उपयोग नाही. आपल्याला क्वांटिटी अचीव्ह करायची आहे. जेवढी मोठी जास्त क्वांटिटी आपण अचीव्ह करू तेवढा आपल्याला फायद्याचा आहे. ते अचिव्हमेंट केलं तरी द बेस्ट होऊ शकतं. शेतकरी मित्रांनो, आत्ता रिसेंट बरीच लोक मला विचारतात की सर एक्झॉटिक ते मी झुकुने ऐकलंय त्याला 100 रुपये भाव मिळतो, मी ब्रोकोली ऐकलोय त्याला इतका भाव मिळतो, हे मिळतो ते मिळतो. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आमचे जुने व्हिडिओ बघून काढा. 2013ला आम्ही एक्झॉटिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. पण
हे तुम्ही एवढं मोठं मार्केट नाही आहे. मार्केट त्याचं खूप म्हणजे खूप छोटं आहे. हे मार्केट बनायला अजून 5-10 वर्ष जातील शेतकरी मित्रांनो. आणि त्यामध्ये ते पण प्लॉट आपण 10 गुंठ 15 गुंठ लावायचं, ते बॉक्स भरायचे, ते ट्रॅव्हल्सला टाकायचे, दादर मार्केटला जाणार, ते व्यापारी तिथं कुणाचे काउंटर नाही आहेत स्वतःचे. म्हणजे खूप किचकट प्रोसिजर आहे. ज्यांना जमले, जे काम करतात, ज्यांचे बाबा लिंक आहेत स्वतःचे, त्यांनी 100% करा. त्यांना निगेटिव्ह आपण करत नाही. पण आपल्याला काहीतरी मोठं अचीव्ह करायचं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पैसे करायचे आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल तयार करायचं आहे, तर आपण ह्या पिकाच्या बाबतीत न पडलं बरं. त्यामध्ये सुद्धा चांगली पिकं आहे. झुकुनी आहे, ब्रोकोली आहे, रेड कॅबेज आहे, कॉपचा आहे. या सगळी पिकं चांगली आहेत शेतकरी मित्रांनो. पण त्या सिच्युएशननुसार ज्यांचं लिंक आहे त्यांनी करू शकतात. आपण नवीन शेतकरी त्या फंद्यात न पडलेलं कधीही द बेस्ट शेतकरी मित्रांनो. आणि ह्याच्यानंतर येतो शेतकऱ्यांना शेवटचा विषय की बाबा झेंडू आणि शेवंती दिवाळी दसऱ्यामध्ये विकू शकतं. पण मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो जे प्लॅस्टिक फुलाचं वाढलेलं आहे त्यामुळे ह्या पिकाकडे आम्ही पूर्णपणे कल कमी केलेला आहे. सांगायचं जास्तीत जास्त हे केलेलं आहे आपण. त्यामुळं तो एक ऑप्शन तुमच्या हिशोबाने आहे, चॉईसनुसार आहे. स्वतः विकायची ताकद आहे आपल्याकडे मार्केट पडलं तरी, किंवा बाबा नॉर्मल खर्चामध्ये नॉर्मल जर का काढायचं असलं तर झेंडू बेस्ट ऑप्शन आहे. त्याबाबतीत काय अडचण नाही आहे. ह्याबरोबर स्वीटकॉर्नचं एक ऑप्शन द बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो. स्वीटकॉर्न लावलं तरी आपले चांगले पैसे होऊन जातात. ज्यांना बाबा लेबरचा प्रॉब्लेम आहे, कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घ्यायचं आहे, म्हणजे कमी वेळेत चांगलं उत्पादन घ्यायचं आहे, तर स्वीटकॉर्नचा ऑप्शन द बेस्ट आहे. वैरण ते वैरण जाते, स्वीटकॉर्न पण राहतात. मिनिमम एकरी 50,000 ते 60,000 रुपये आपला नेट प्रॉफिट राहतो. 4-5 एकर आहे मी स्वीटकॉर्न केलो, साईडनं फेन्सिंग करून थोडं कुत्र्यांपासून त्याचा बचाव केला तर त्याच्यामध्येही आपले चांगले पैसे होऊन जातात. ह्याचबरोबर शेतकरी मित्रांनो शेवटच्या टप्प्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कमेंट करून मला सांगा. मला अजून एक थोडं सांगायचं शेतकरी मित्रांनो, पुढच्या पिकाबद्दल सांगायचं आहे. फक्त त्याच्या आधी मला थोडं सांगायचं आहे की तुम्ही थोडं कमेंट करत जावं की तुमची काय रिक्वायरमेंट आहे. ज्या गोष्टीचे जास्त कमेंट येतील ते आपण त्याच्यावर काम करायचा नक्की प्रयत्न करू. आणि दुसरं महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो की ही झाली भाजीपाल्याची पिकं झाली, पण ह्याचसोबत शेतकरी मित्रांनो काही वेळेला आपण शेवगा आहे हे चांगलं पीक आहे, बोराचं पीक चांगलं आहे शेतकरी मित्रांनो. जे ॲपल बोर मार्केटमध्ये चालतं हे चांगलं आहे. ड्रॅगन फ्रूटचं मार्केट चांगलं व्हायला शेतकरी मित्रांनो, पेरू चांगलं व्हायला. तर छोटे छोटे ह्याचेही प्रयोग करत जावा. 10 गुंठ 5 गुंठ पपई द बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो. ह्याचं प्रयोग करा. काही क्षेत्र तुमचं आलं हळद ह्याच्याकडेसाठी लावा. तर भविष्यामध्ये रोटेशनमध्ये अंदाज करून स्वतःचे जे काही आपण यंत्रणा राबवू तर ह्यामध्ये नक्की आपला चांगला प्रॉफिट होऊ शकतो. आणि माझं वैयक्तिक मत आहे शेतकरी मित्रांनो की बाबा जर का लेबर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कलिंगड भोपळा ह्या पिकाचं हे करा. एकदा इन्व्हेस्टमेंटचं तुमच्याकडे लक्षात आलं की बाबा एवढी इन्व्हेस्टमेंट घातल्यावर एवढं रिटर्न येतात आपल्याला आणि मार्केटचं तुम्हाला अंदाज आला तर बाबा शेवटचे 2-4 दिवस काम करावं लागतं शेतकरी मित्रांनो. तर 2 महिने आपण निवांत राहून आपलं ड्युटी ऑफिस काम सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. तर ह्या गोष्टीची काळजी घ्या, ह्या गोष्टीवर अभ्यास करा. आणि तुम्हाला अजून आमच्याकडनं काय सहकार्य आपण करायला बसला शेतकरी मित्रांनो. फक्त तुमची साथ पाहिजे. आम्ही तुम्हाला साथ द्यायला बसलेलो आहे. आपण सगळे मिळून एक अचिव्हमेंट करूया. आपण सामान्य शेतकरी सगळे कृषी उद्योजक होऊया. कृषी उद्योजक होऊन चांगला अर्थ करून आपल्या चांगल्या फॅमिलीला ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत तेवढं देऊया. तर धन्यवाद. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. आपण असं चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.